नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये आंदोलन झालं, त्याबद्दलची ही बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राज्य सरकार विरोधात आंदोलन। महायुतीचे काळे कारनामे असलेले काळे फुगे दाखवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने निषेध केला। आता छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कल्याण डोंबिवली जिल्हा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। केवळ 8 महिन्यापूर्वी नौदल दिनानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत केले होते। अतिशय नवख्या मूर्तिकाराकडून कमी वेळात उभारलेला हा पुतळा राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे कोसळला। त्या घटनेच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी राजीनामा देऊन अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी व माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी करत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण येथे महायुतीचे काळे कारनामे असलेले फुगे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला। भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अवमान सहन केला जाणार नाही असा निर्धार व्यक्त करीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। जिल्हाध्यक्ष वंडरशेठ पाटील यांनी सांगितले की शिवद्रोही महायुती सरकारने पंतप्रधान यांच्या हस्ते 8 महिन्यापूर्वी उद्घाटन करून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते। महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यात कोसळला असून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचे दिसून येत आहे। सदर घटनेमुळे महाराजांचा अवमान झालेला आहे, त्यामुळे राज्यातील शिवप्रेमी प्रचंड असंतोष दिसून येत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। केवळ 4 पुतळे उभारलेल्या जगदीश आपटे यांना एवढ्या कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला कंत्राट कसे मिळाले, हा आपटे हा कोणाचा मित्र आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे हे महायुतीचे काळे कारनामे सामान्य जनतेपुढे पोहोचण्यासाठी आम्ही निषेध आंदोलन करीत आहोत, असे वंडारशेठ पाटील यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडारशेठ पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे, कार्याध्यक्ष प्रशांत माळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, युवक विधानसभा अध्यक्ष ओम सावंत, प्राध्यापक प्रवीण देशमुख, श्री गणेश चिंचोले, भाऊसाहेब पानसरे, कल्याण पूर्व महिला अध्यक्षा मीनाक्षी आहेर, अशोक राजपूत, निखिल कदम, हर्षल गोलप, संजय राजपूत, स्वप्नील शेळके, अनिल जगताप, अनिकेत बागुल, अभिषेक कर्णिक, भानुदास घुगे, विजय कारके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे अशाच नवनवे अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।